नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज झालेल्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चे संभाव्य व अचूक उत्तरे आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. प्रश्न पहिला आहे, प्रार्थना समाजाच्या वतीने खालीलपैकी कोणती सामाजिक कामे केली होती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी आणि सी. प्रश्न क्रमांक 2, ब्रिटिशांनी मुझफ्फर बॉम्ब खटल्यासंबंधित लिखाणाबाबत डॅश यांच्यावर देशद्रोहाचा खटला केला होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लोकमान्य टिळक. प्रश्न क्रमांक 3, 1887 मध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली झाले होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बद्रुद्दीन तय्यबजी. प्रश्न क्रमांक 4, अचूक जोड्या जुळवा. तर यामध्ये कायदे आणि तरतुदी दिलेल्या आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, हे सुद्धा जोड्या जुळवांचाच प्रश्न आहे. तर यामध्ये उठाव आणि उठावाचे ठिकाण याच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6, 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळेवाल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते? मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ए, बी आणि डी. प्रश्न क्रमांक 7, जोड्या जुळवा. यामध्ये संपादक आणि त्यांची वृत्तपत्रे दिलेली आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8, राजश्री छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए, बी, सी, डी. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या नेत्यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए, बी, टी रणदिवे यांनी आयटक या कामगार संघटनेचे अध्यक्षपद भूषविलेले नाही. प्रश्न क्रमांक 10, डॅश या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरोधात कारवाई करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 11, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते उद्देश आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ए आणि बी. प्रश्न क्रमांक 12, खालील विधानांचा विचार करा. तर यामध्ये महाराष्ट्रातील डोंगर रांगांसंदर्भात प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 13, खालील पैकी कोणते विधाने चुकीची आहेत? यामध्ये कोळसा क्षेत्राशी संबंधित प्रश्न आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए, सी आणि डी हे चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 14, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विधान ए आणि बी. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ए, सी आणि डी. प्रश्न क्रमांक 16, यामध्ये बरोबर विधाने ओळखायची आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बी आणि सी.
प्रश्न क्रमांक 17. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या 3 जिल्ह्यांचे ऋणात्मक लोकसंख्येचा वृद्धिदर दर्शवतो? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मुंबई शहर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 18. नद्यांच्या उगमाबाबत खालील विधाने विचारात घ्या. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बी आणि सी. प्रश्न क्रमांक 19. संचालनालय खनिज विभाग नागपूर यांचा 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहेत? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गडचिरोली. यानंतर प्रश्न क्रमांक 20. जोड्या जुळवा. यामध्ये कोपेन हवामान आणि हवामान प्रकार यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बी आणि डी. रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. प्रश्न क्रमांक 22. राजकोषीय तूट म्हणजे काय? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सरकारी कर्जे वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक. प्रश्न क्रमांक 23. यामध्ये अटल इनोव्हेशन मिशन बद्दल प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए आणि बी दोन्ही बरोबर. प्रश्न क्रमांक 24. यामध्ये जोड्या जुळवा आहेत. बँकिंग संज्ञा आणि त्यांची वैशिष्ट्य यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 25. केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्राचा हिस्सा डॅश आहे. तर याचं योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 लिहावं लागेल. तसा हिस्सा हा 18% किंवा 18.4% आहे. 18.4च्या सर्वात जवळचा ऑप्शन हा 19% आहे, म्हणून याचं 19 हे उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 26. 19 जुलै 1969 रोजी किती खासगी व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण झाले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए आणि बी दोन्ही. प्रश्न क्रमांक 28. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए बी सी. यामध्ये मत्स्यपालन येत नाही. प्रश्न क्रमांक 29. जोड्या जुळवायच्या आहेत यात. यामध्ये कलम आणि त्या कलमातील तरतुदी दिलेल्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे
पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 30. खालील विधाने विचारात घ्या. तर यामध्ये कृषी कर्जावरील उच्च समिती संबंधी प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ए आणि बी दोन्ही योग्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशक कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी डॅश मध्ये सुरू करण्यात आले. तर अंतर्दृष्टी हे पर्याय क्रमांक 3 जून 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणती तत्वे ही लेखापालनाची आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 33. छापील पैशांचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील तूट भरून काढते त्यामुळे डॅश वाढू शकते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चलनवाढ. प्रश्न क्रमांक 34. भारताच्या 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर अरविंद पनगारिया. प्रश्न क्रमांक 35. खालील विधाने विचारात घ्या. तर यामध्ये भारताच्या अन्नधान्य उत्पादनासंबंधी प्रश्न विचारलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ए आणि बी दोन्ही योग्य. प्रश्न क्रमांक 36. 2024-25 आर्थिक वर्षात डॅश सकल देशांतर्गत उत्पादन वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.2. प्रश्न क्रमांक 37 मध्ये द्रोणाचार्य पुरस्कारासंबंधी हा प्रश्न आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 38. सप्टेंबर 2024 मध्ये खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडंट रिस्पॉन्स टीम पॉवर सुविधेचे उद्घाटन केले? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्री मनोहर लाल. पुढचा प्रश्न क्रमांक 39. ऑगस्ट 2025 मध्ये खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संजय मल्होत्रा. प्रश्न क्रमांक 40. भारतातील बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचे उद्घाटन सतलज जलविद्युत निगमने डॅश मधील झाकरी येथील त्यांच्या जलविद्युत केंद्रामध्ये एप्रिल 2024 मध्ये केले. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 41. फेब्रुवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोराबाबू दपर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 HBI लाईफ इन्शुरन्स कंपनी. प्रश्न क्रमांक 42. खाली दिलेल्या विधानांपैकी पहलगाम संबंधी योग्य विधाने निवडा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणी 2025 च्या FISM वर्ल्ड चॅम्पियन
ऑफ मॅजिकमध्ये प्रतिष्ठित बेस्ट मॅजिक क्रिएटर पुरस्कार जिंकला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आंचल कुमावत. प्रश्न क्रमांक 44. मे 2025 मध्ये ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला? ऑडी इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर हा नीरज चोप्रा बनलेले आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 45. यामध्ये आपल्याला योग्य विधाने ओळखायची आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी एकही नाही. त्याची दोन्ही विधाने ही चुकीची आहेत. मित्रांनो, आज आपण फक्त दिलेल्या प्रश्नांची उत्तरे बघत आहोत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे मी एकदा घेऊन येईल. प्रश्न क्रमांक 46. डॅश 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 आणि डॅश यांच्या सहअध्यक्षतेखाली पॅरिस AI ऑक्शन शिखर परिषद 2025 ने AIच्या जगातील एक महत्त्वाचा क्षण आहे, ज्यामध्ये डिजिटल विभाजनातून AI सुरक्षेपर्यंतच्या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी 90हून अधिक राष्ट्रांना एकत्र आणले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फ्रान्स आणि USA. प्रश्न क्रमांक 47 हा साहित्य अकादमी पुरस्कारासंबंधी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या सर्वांचं एक्सप्लेनेशन आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज फक्त मी तुम्हाला उत्तर देत आहे. प्रश्न क्रमांक 48. एअर न्यूझीलंडने जुलै 2025 मध्ये डॅश 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 यांची त्यांचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. एअर न्यूझीलंड संबंधी हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निखिल रविशंकर. प्रश्न क्रमांक 49. 2030 सालापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असलेले जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण चीन कोठे बांधत आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 यारलुंग झांगबो ब्रह्मपुत्रा नदीवरती आहे. प्रश्न क्रमांक 50. खालीलपैकी योग्य कथन ओळखा. तर हे वाराणसी येथे झालेल्या युवा आध्यात्मिक शिखर परिषदेसंबंधी हा युवा आध्यात्मिक शिखर परिषद 2025 संबंधी प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे दोन्हीही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 51. 1950 मध्ये भारतीय संविधानात भारतीय संघ राज्यातील प्रदेशांचे 4 स्तरीय वर्गीकरण कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 C आणि D. प्रश्न क्रमांक 52. उपराष्ट्रपतींच्या पात्रतेबाबत अयोग्य कथन ओळखा. अयोग्य कथन विचारलेलं आहे, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 B आणि C. प्रश्न क्रमांक 53. भारतीय संविधानाच्या कलम 8 मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या काही विशिष्ट व्यक्तींचे नागरिकत्वाचे अधिकार. प्रश्न क्रमांक 54. भारतीय संविधानातील कलम
243 जी बाबतीत खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 55. यामध्ये बरोबर विधाने ओळखायची आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता यांच्या संबंधी हे विधाने दिलेली आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ABC हे तीनही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 56. तर जोड्या जुळवायच्या आहेत. यात पंचायत राजच्या कलमांसंबंधी हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 57. राज्यपालांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने चुकीचे आहेत? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त ए हे विधान चुकीचं आहे, बाकी सर्व विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. गरिबांना समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदतीचा प्रचार हे मूलभूत कर्तव्य नाही आहेत, तर हे मार्गदर्शक तत्व आहे. प्रश्न क्रमांक 59. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमात आणि भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कलम 51A आणि भाग 4A. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कलम 349 मध्ये काय नमूद करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भाषेशी संबंधित काही कायदे लागू करण्यासाठीची विशेष प्रक्रिया. प्रश्न क्रमांक 61. खालीलपैकी कोणती कथने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बी आणि सी हे विधाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 20शी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 62. पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत योग्य कथने ओळखा. तर आपल्याला पंतप्रधानांबाबतचे योग्य विधाने ओळखायची आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 63. खालीलपैकी कोणते विधाने कलम 168 मध्ये समाविष्ट नाहीत? कलम 168 मध्ये समाविष्ट नसलेलं विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डी हे विधान कलम 168 मध्ये समाविष्ट नाही आहेत, बाकी ABC हे सर्व समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 64. जोड्या जुळवा. भारतीय संविधानातील स्त्रोतासंबंधी या जोड्या दिलेल्या आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. या संबंधीचं एक्सप्लेनेशन आपण नंतर बघणार आहोत. आज मी फक्त तुम्हाला उत्तर सांगतोय. प्रश्न क्रमांक 65. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 66. खालील विधाने बरोबर की चूक ते सांगा. तर आपल्याला हे एक्स-रे संबंधी विधाने दिलेली आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
विधाने ए आणि बी हे बरोबर आहेत आणि सी आणि डी हे चुकीची विधाने आहेत. प्रश्न क्रमांक 67. अप्रकट विलयन उष्मा म्हणजे काय? लॅटंट हीट ऑफ फ्युजन यासंबंधी हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 68. अणुसंरचना आणि किरणोत्सार यासंबंधीच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर प्रश्न 68चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 69. कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेचे वस्तुमानांक संख्या किती आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12. प्रश्न क्रमांक 70. ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज कोणते? ॲल्युमिनियमचे प्रमुख खनिज आहे बॉक्साईट. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71. पृथ्वीच्या वातावरणातील थर जमिनीपासून वरच्या दिशेने कोणत्या क्रमाने आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तपांबर, शीतांबर, मध्यंबर आणि उष्णांबर. पुढचा प्रश्न क्रमांक 72. डेटॅलियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो? तर डेटेलियम हा प्राणी मोलुस्का या संघामध्ये मोडतो, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 73. कॅटफिशच्या प्रत्येक प्रजातींमध्ये मिशांसारख्या प्रक्षेपणांवर रुचिज्ञान कलिका असतात. त्या अन्न शोधण्यास मदत करतात. त्या प्रक्षेपणांना डॅश म्हणतात. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बार्बेल. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशी प्राण्याचा गट अग्नाथाशी संबंधित आहे? विच ऑफ द फॉलोइंग ॲनिमल बिलॉंग्स टू द ग्रुप ऑफ अग्नाथा, द मोस्ट प्रिमिटिव्ह व्हर्टेब्रेट्स? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पेट्रोमाझॉन. प्रश्न क्रमांक 75. वनस्पतींना कॅल्शियम चयापचनासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बोरॉन. प्रश्न क्रमांक 76. वनस्पती गटाचे योग्य उदाहरण जोडी जुळवा. तर वनस्पती गटाचे आणि त्याचं उदाहरण अशा आपल्याला जोड्या जुळवायचे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 77. संपूर्ण झाडाची वाढ खुंटणे, पानाचा गडद हिरवा रंग, ज्यात विकृत आणि मृत ऊतींचे लहान भाग असतात, ते फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? हे फॉस्फरसच्या कमतरतेचे कोणते लक्षण आहे? तर 77चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नेक्रोटिक स्पॉट्स. प्रश्न क्रमांक 78. ABO रक्तगटाचा शोध कोणी लावला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कार्ल लँडस्टेनर. कार्ल लँडस्टेनर यांनी ABO रक्तगटाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 79. जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 14 नोव्हेंबर. कोणत्या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास गोठण्यास मदत होते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, के या जीवनसत्वामुळे रक्त साकळण्यास किंवा गोठण्यास मदत होते. यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर
याचे जे आन्सर काढलेले आहेत तर याचे एक्सप्लेनेशन आपण नंतर बघूयात. आज मी फक्त याचे तुम्हाला उत्तरं सांगतो. तर 81चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 102. त्यानंतर 82चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर 83चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5.5%. त्याचं 84चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 85चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि 86चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 87, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 88चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 89चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 90चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक याचं उत्तर आहे हे 300 येतं आहे, पण मग आता पर्यायामध्ये 300 ऑप्शन नसल्यामुळं हा प्रश्न कॅन्सल होण्याची शक्यता आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 91. 2 संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या 1:2 या प्रमाणात आहेत, तर त्या संख्यांची बेरीज किती? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 92. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नीलाक्ष. प्रश्न क्रमांक 93. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 21. प्रश्न क्रमांक 94. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 95. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96. 96चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 97चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 98चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 196. प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 297. आणि प्रश्न क्रमांक 100चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7. तर येथे आपले 100 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तर या सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूत. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.